महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। महापारेषण कंपनी कार्यालयासमोर 6व्या दिवशी उपोषण सुरू। महापारेषण कार्यालयाने दखल घेतली नाही। परभणी शहरातील जिंतूर रोड येथे महापारेषण कंपनी कार्यालयासमोर शिकाऊ प्रशिक्षण भरतीमध्ये कर्मचारी यांच्या पाल्यासाठी राखीव जागेच्या मागणीसाठी 6व्या दिवशीय उपोषण सुरूच असून जोपर्यंत मागणी पूर्ण न होणार तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवल्याचे पवित्रा घेतला आहे। सध्या उपोषणकर्ता जयेश गीते यांची प्रकृती खालावली आहे। त्यांना डायबिटीज आजार असल्याचे कळते। ते महापारेषण कार्यालयात सेवा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर महापारेषण कार्यालयासमोर गेल्या 6व्या दिवसापासून उपोषण सुरू असून या उपोषणाची अद्याप महापारेषण कार्यालयाने दखल घेतली नाही व तसेच उपोषणकर्ते गीते यांनी लेखी स्वरूपात देण्याची मागणी महापारेषण कार्यालयाला केली असून प्रशासन अद्याप गेल्या 6 दिवसांपासून लेखी पत्र देण्यास टाळाटाळ करीत आहे, असे गीते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। परभणीवरून प्रतिनिधी शांतीलाल शर्मा। मी कर्मचाऱ्याच्या पाल्यासाठी शिकाऊ प्रशिक्षण भरतीमध्ये दिनांक 16/7/2024 पासून आजपर्यंत मला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही आणि मी वारंवार त्यांना विनंती करीत आहे की महानिर्मितीच्या परिपत्रकानुसार त्याच्याप्रमाणे शिकाऊ उमेदवाराला महापारेषणमध्ये न्याय द्यावा ही वारंवार विनंती करूनही आजपर्यंत मला न्याय दिलेला नाही आणि तात्काळ न्याय द्यावा आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही, जीव गेला ते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.